हुकुमशाही आहे का? माणसाच्या कोणाला मतदान करेल माणूस? बरोबर. हा मग. लोकशाही ज्याची हा मग. हा आंबेडकरांची जशी पुण्याई झाली ह्या बाकीच्या लोकांनी, ही आमचा समाज, मराठी समाज नाव उठवते त्यांना आंबेडकरांनी. आंबेडकर एक संत होऊन गेली ती. हा सगळ्या जगातल्या हरिजन लोकांची ती नरकाची पाठी काढली. हा मग हे आमचे तरी का लोकशाही का सगळे संत होऊन गेली बाबासाहेब आंबेडकर. कोणाला नाव ठेवून कसं जमते? बरोबर. हा लोकांच्या लक्षात नाही गोष्ट. हा नाव उठवते त्याला असं तसं म्हणून. आज सगळ्या जगातली नरकाची पाठी काढली त्यांनी हातातली. नाहीतर मराठ्याच्या जनावराकडं 2 एकर बी शेतकरी असला त्याच्या जनावराकडे गुराखी होता. शेण काढाय महारीन मागीन होती. आता का नाही? हा काळ त्यांनी बदलला सगळा. हा मग ही पुण्य कुणाला लाभली? त्यांनाच लाभली. बरोबर. हा संतापेक्षाही संत होऊन गेली ती. हा नाही उंचणीचं नाही, उंचणीचं काही नाही भगवंता. चिष्टे भाव भक्ती दे कोणी. होय इथं उंचणी भक्ती म्हणजे सर्वसामान्य झाली. इथं तू हलकान भारी नाही काही. हा बरोबर. उंचणीचं म्हणजे हलक्या जातीचा मध्यम कनिष्ठ हे असं आलं. ही कष्टाची बात नाही इथं. हा उंचणीचं काही नाही भगवंता. तिष्ठे भाव भक्ती दे कोणी. म्हणजे हलका भारी म्हणायचं नाही, सगळे समान. सगळे समान. नाही मी आंबेडकर मी बामण आहे, मी मराठी आहे, ही महार आहे म्हणायचं नाही. हा पण असा काळ होता ना. होता, आता बी आहे. हा आता बी मधल्या मध्ये त्याचं नाव काढलं आंबेडकर की त्याला असंच तसं आहे म्हणते ती. हो पण आम्ही म्हणतो त्याला आता बाकीचे जे आहेत त्यांना काय जीव, आत्म्याला जीव नाही का? त्या ध्येय तिथून सारखं आहे. बरोबर. हा नाही मग ही जाणीव कशाने येते असं वाटतं तुम्हाला? हे कळतं कशा? आता म्हणजे कास्टचा विषय आला म्हणून विचारतो, तुमची कास्ट काय? हा तुमची जात काय? आमची जात मराठीची आहे. मराठा असून बी तुम्हाला ही गोष्ट कशामुळे लक्षात येते काय? ही म्हणजे ही जाणीव कशाने येते तुम्हाला की बाबासाहेबांचं ही कार्य तुम्हाला कळलं? जाणीव कळती. अभंग, हरिपाठ, काकडा करावं लागते त्याला. वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाला कळती फक्त. हे बाकीचे नुसते पुढारी खाऊन नुसते पिऊन होते काय माहिती? हा